कोण राजा मार्गी चालले ओ वाकडे तिकडे गाईचे गोवंडे कोण राजा मार्गी चालले ओ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आता 9 वाजून गेलेत, जेवण वगैरे करून झालं आहे आमचं. आणि खालच्या घरामध्ये 4-5 दिवसांनी लग्न आहे, तर लग्नामध्ये जेवणासाठी पत्रावळ्या लागतात. तर त्या पत्रावळ्या बनवण्यासाठी आता आपण चाललो आहे खाली. आणि त्या पत्रावळ्या असतात ना, तर त्या पारंपरिक पद्धतीने बनवल्या जातात. आणि त्या पत्रावळ्या बनवतानाची जी गाणी वगैरे म्हणतात ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. खूप मजा असते. तर आता आपण चाललो आहे खाली. तर आणि माझ्यासोबत इकडे आता सिमरन पण आहे आणि मम्मीनी मगाशीच गेलेत खाली. तर चला जाऊया. तर आता आपण पोचलो खालच्या घरामध्ये. आणि माणसं इकडे आहेत, जमा झाले थोडीफार महिला मंडळ. आणि इकडे हे नानाने पण आहेत. हे बघा, ही जी पानं आहेत ना, तर ही वडाची पानं आहेत आणलेली. हे नानानी सुरुवात केला नाही, सुरुवात केल्या पत्राला. हे पण आहेत पुजारी नाना. आणि हे शिगरा ना हो, हा शिगरी कसली शिगरी असतात कोंड्याच्या कामटाची आहे ना. ओके, दाखवा पूर्ण करून कशी करतात ती. पूर्ण करतो 2 मिनिटं थांब. मध्ये एक पान घेतात ना, आणि साईडनं असं गोल 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 गोल. मध्ये मोठा पान असताना मग दाखवलं पटकन झाले 2 मिनिटं. जेवासाठीच करतात ना पत्रावळ्या, देवासाठी करायच्या. अच्छा, हा हा हा. पहिल्यांदा या पत्रावळीवर जेवण वगैरे करायचो, पण हा, पण आता थोडा चेंज झाला. देवाच्या कामासाठी ह्या पत्रावळ्या वापरणार आहे. हल्ली जरी तयार पत्रावळ्या मिळाल्या तरीही या पत्रावळ्यांना जास्त मान आहे. महत्त्वाचं म्हणजे या नैसर्गिक पत्रावळ्या पूर्णपणे विघटनशील असतात. गाईचे गोवंडे कोण राजा मार्गी चालले ओ कोण राजा मार्गी चालले ओ. वाकडे तिकडे गाईचे गोवंडे कोण राजा मार्गी चालले ओ. कोण राजा मार्गी चालले ओ. वाकडे तिकडे गाईचे गोवंडे कोण राजा मार्गी चालले ओ कोण राजा मार्गी चालले ओ. वाकडे तिकडे गाईचे गोवंडे कोण राजा मार्गी चालले ओ. कोण राजा मार्गी चालले ओ. चालले जगनबाचे सासरे कशावरून वाकावे मोत्याला मोत्या झळकती ओ टोपीला मोत्या झळकती ओ. चालले दोघांचे सासरे कशावरून वाकावे टोपीला मोत्या झळकती ओ. टोपीला मोत्या झळकती ओ. चालले जगनबाचे सासरे कशावरून वाकावे टोपीला मोत्या झळकती ओ टोपीला मोत्या झळकती ओ. चालले दोघांचे सासरे कशावरून वाकावे टोपीला मोत्या झळकती ओ. टोपीला मोत्या झळकती ओ. वाकडे तिकडे गाईचे गोवंडे कोण राजा मार्गी चालले ओ कोण राजा मार्गी चालले ओ. वाकडे तिकडे गाईचे गोवंडे कोण राजा मार्गी चालले ओ कोण राजा मार्गी चालले ओ. वाकडे तिकडे गाईचे गोवंडे कोण राजा मार्गी चालले ओ कोण राजा मार्गी चालले ओ. वाकडे तिकडे गाईचे गोवंडे कोण राजा मार्गी चालले ओ कोण राजा मार्गी चालले ओ. चालली जोसबाईची सासवी कशावरून वाकावे पदराला गोंडे लोंबती ओ पदराला गोंडे लोंबती ओ. तर पायऱ्या उंच दरी जा सकाळ पायऱ्या गळ सोडून दे. सकाळ पायऱ्या उंच दरी जा
सकळ पायऱ्या पायी पडला सकळात 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 जोस्ना गेली ती गोकुळात 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 जोस्ना तुझ्या गो नशिबानी 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 सासरा मिळाला बापावानी 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 बसल्या बसल्या एका एकाने 7-8 तरी पत्रावळ्या बनवल्या. मम्मीने एवढ्या बनवल्या. आयाने काकूने मस्त अशी गाणी म्हणतात. सिमरन तू किती केलं ग? एका 5-5 तरी करायच्यात माहितीत ना. मला येतच नाही. तर आता लाईट गेली आहे आणि बघा इकडे एवढ्या झाल्या पत्रावळ्या बनवून. कोपऱ्यावर काय आहे बघ. बॅटरी आहे पण घरात तरी उजेड दिसत हो ना. मस्त चहा वगैरे पिऊन आता आपण चाललोय घरी. मध्ये लाईट गेली होती त्यामुळे सगळं काळू काळू वाटला. तर हा ही बघा आया पुढे चालतंय. ही गाणी म्हणणारी आहे ना ती काय पुढे चालतंय. पावसानं वाटोळा करून टाकला. होय जागे सावकाश. आता चहा पिऊन घसा साफ केलायस ना, झोप आता. होय होय. तर चला आता आपण हा ब्लॉग इथे संपूया आणि ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटू. बाय.